पोलीस वर्दी घालायची आहे, समाजासाठी काम करायचंय, पण मोठा प्रश्न पडतो. पी-एस-आय व्हावं की डी-एस-पी? दोन्ही पदं प्रतिष्ठेची, दोन्हीही जबाबदारीची, पण स्तर, अधिकार आणि करिअरचा मार्ग वेगळा असतो. आज आपण समजून घेणार आहोत की पी-एस-आय आणि डी-एस-पी मधला खरा फरक आणि तुमच्यासाठी योग्य पर्याय नेमका कुठला आहे. महाराष्ट्रामध्ये पी-एस-आय म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर ह्या पदावरती भरती प्रामुख्याने महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एमपीएससी मार्फत पी-एस-आय ह्या परीक्षेद्वारे घेतली जाते. पी-एस-आय हा पोलीस ठाण्याच्या पातळीवरती काम करणारा अधिकारी असतो. गुन्ह्यांची एफ-आय-आर नोंदवणं, तपास करणं, आरोपींना अटक करणं आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणं ही त्याची मुख्य कामं असतात. पी-एस-आय हा थेट जनतेच्या संपर्कात असतो. पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज हे त्याच्या नेतृत्वातच चालतं. तर दुसरीकडे डी-एस-पी म्हणजेच डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच डी-एस-पी हा क्लास 1 अधिकारी असतो आणि तो राज्यसेवा ह्या परीक्षेद्वारे निवडला जात असतो. डी-एस-पीच्या नियंत्रणाखाली अनेक पोलीस ठाणे येत असतात आणि तो थेट तपास करत नाही, पण तपासाची योग्य दिशा आहे का, कायदा आणि सुव्यवस्था नीट आहे का, बंदोबस्त व्यवस्थित आहे का, या सगळ्यांवरती देखरेख ठेवतो. गंभीर गुन्हे, दंगल, मोठं आंदोलन किंवा व्ही-आय-पी सुरक्षा यामध्ये डी-एस-पीचं नेतृत्व महत्त्वाचं असतं. अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर पी-एस-आय हा ठाण्याचा तपास अधिकारी असतो, तर डी-एस-पी हा उपविभागाचा प्रशासकीय आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रमुख असतो. पी-एस-आयला प्रत्यक्ष गुन्हे तपासण्याची जबाबदारी असते, तर डी-एस-पीला संपूर्ण यंत्रणेचं नेतृत्व करण्याची. म्हणजेच पी-एस-आय हा फील्डवर काम करणारा फ्रंटलाईन अधिकारी असतो आणि डी-एस-पी हा त्या फील्डचं मार्गदर्शन करणारा वरिष्ठ असा अधिकारी असतो. भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा फरक आहे. पी-एस-आय साठी स्वतंत्र एमपीएससी पी-एस-आयची परीक्षा असते, ज्यामध्ये शारीरिक चाचणीला फार महत्त्व असतं. तर डी-एस-पी साठी एमपीएससी राज्यसेवा परीक्षा द्यावी लागते, ज्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूज असे 3 टप्पे असतात. दोन्ही पदांसाठी शारीरिक पात्रता ही आवश्यकच आहे, परंतु डी-एस-पी पदासाठी लेखी परीक्षेची स्पर्धा अधिक व्यापक आणि कठीण अशी मानली जाते. पगाराच्या दृष्टीनं पी-एस-आयचं वेतन हे साधारणपणे लेव्हल 6 किंवा 7 मध्ये येत असतं, तर डी-एस-पीचं वेतन लेव्हल 10 मध्ये येत असतं. त्यामुळे डी-एस-पी पदावरती सुरुवातीपासूनच उच्च वेतन आणि अधिकार, प्रशासकीय अधिकार त्यांना मिळतात. पण पी-एस-आय पासून सुरुवात करून अनुभव आणि बढतीच्या माध्यमातून अधिकारी पुढे जाऊन डी-एस-पी किंवा त्यापेक्षाही वरिष्ठ पदांवरती पोहोचू सुद्धा शकतो. करिअरच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला जर थेट गुन्हे तपासामध्ये काम करायचं असेल, लोकांशी सतत संपर्क ठेवून मैदानामध्ये उतरायचं असेल, तर पी-एस-आय हे पद तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. पण जर तुम्हाला प्रशासकीय नेतृत्व करायचं असेल आणि मोठ्या प्रमाणावरती कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थापन करायचं असेल आणि जर उच्च स्तरावरती निर्णय घ्यायचे असतील, तर डी-एस-पी हे तुमचं ध्येय असू शकतं. ही दोन्ही पदं सन्मानाची आहेत. फरक फक्त कामाच्या स्तरात आणि जबाबदारीच्या व्याप्तीमध्ये आहे. वर्दी दोघांचीही सेमच आहे, पण अधिकारांची मर्यादा मात्र वेगळी आहे. एक गुन्हेगारीला थेट सामोरा जातो, तर दुसरा संपूर्ण यंत्रणेला दिशा देतो. शेवटी निर्णय तुमचा आहे. तुमची तयारी, तुमची क्षमता आणि तुमचं ध्येय काय आहे यावरती तुमचा मार्ग ठरेल. पी-एस-आय असो किंवा डी-एस-पी दोन्ही पदं समाजाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. वर्दी ही फक्त नोकरी नाही, तर ती एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी धैर्य, शिस्त आणि प्रामाणिकपणा हा आवश्यक आहे. जर तुम्हाला सुद्धा ही तुलना उपयुक्त वाटली असेल, तर पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कलेक्टर जिल्ह्याचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी ह्याच्याबद्दल.